चॅप्टर आहे रेस्पिरेशन इन प्लांट. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण सेकंड पेजवर यायचं आणि तिथून आपल्याला काय करायचं, प्रोसेस शिकायचं. ठीक आहे, 3 प्रकारचे प्रोसेस होतात. पहिली आहे ग्लायकोलायसिस. ठीक आहे, ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ग्लायकोलायसिस कशामध्ये होत असतं, सायटोप्लाझममध्ये होत असतं. पुढे ग्लायकोलायसिस प्रोसेस कोणी फाइंड केली, एम्बेंडन, मेयरहॉफ आणि पार्नस. ठीक आहे, हे 3 सायंटिस्टनं फाइंड केली. त्यामुळेच आपण त्याला काय म्हणत असतो, ग्लायकोलायसिसला दुसरं नाव काय आहे, EMP पाथवे म्हणत असतो. EMP. ठीक आहे, EMP पाथवे म्हणत असतो. पुढे सेकंड पॉईंट काय आहे हे लक्षात ठेवायचं बरं. पुढे इन ॲरोबिक ऑर्गॅनिझम इट इज द ओनली प्रोसेस इन द रेस्पायरेशन. म्हणजे काय, जे ॲनएरोबिक ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये फक्त काय होत असतं, ग्लायकोलायसिस होत असतं. ओके, ग्लायकोलायसिस होत असतं, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलेलं आहे की हे 4 पॉईंट तेच लिहून दिलेलं आहे की ग्लायकोलायसिस सायटोप्लाझममध्ये होत असतं, आपण वरच पाहिलं. पुढे ग्लुकोज कन्वर्ट होतो 2 पायरुविक ॲसिडमध्ये. ठीक आहे, त्याला काय म्हणत असते, ग्लायकोलायसिस प्रोसेस म्हणत असते. म्हणजे ग्लायकोलायसिस प्रोसेसचं मेन काम काय आहे, ग्लुकोजला 2 पायरुविक ॲसिडमध्ये काय करणं, कन्वर्ट करणं. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे खालचा पॉईंट, इन ग्लायकोलायसिस अ चेन ऑफ 10 रिॲक्शन्स. म्हणजे काय, पूर्ण ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये किती रिॲक्शन होतात, 10 रिॲक्शन होतात. नंतर आता हा स्टेटमेंट काय आहे, कंपल्सरी पार्ट करायचा आहे. ठीक आहे, स्टेटमेंट जरी पार्ट नाही झालं तरी असं पार्ट करायचं याला. बघू, इन ग्लायकोलायसिस 2 ATP आर युटिलाइज्ड अँड टोटल 4 ATP 2 NADH + H+ अँड 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड आर प्रोड्यूस्ड. म्हणजे काय, ग्लायकोलायसिस प्रोसेस जेव्हा होत असते तेव्हा ती प्रोसेस करून आणण्यासाठी, म्हणजे घडवून आणण्यासाठी 2 ATP काय होते, यूज होते. ठीक आहे, मग तसं असं लक्षात ठेवायचं, इन ग्लायकोलायसिस 2 ATP आर यूज्ड. ठीक आहे, आणि मग जेव्हा ग्लायकोलायसिस पूर्ण होते तेव्हा काय काय प्रोड्यूस होतं, 4 ATP तयार होतात, 2 NADH + H+ तयार होते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, NADH म्हणू शकतो. ठीक आहे, तर मग 2 NADH काय होतात, तयार होतात आणि 2 पायरुविक ॲसिड तयार होतात. ठीक आहे, पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होत असतात. आलं लक्षात. ठीक आहे, आता एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे आता काय तयार झालेलं आहे की पायरुविक ॲसिड. आता आपल्याला ग्लायकोलायसिस प्रोसेस डीपमध्ये बघायची. याच्यात क्वेश्चन कसे येतात मी डायरेक्ट तेच सांगते फक्त. ठीक आहे, ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये काय होत असतं की ग्लुकोजचं कन्वर्ट कशामध्ये होत असते, पायरुविक ॲसिडमध्ये. ठीक आहे, तर मग आपण काय म्हणणार, पायरुविक ॲसिडला ग्लायकोलायसिसचं काय म्हणणार, आपण एंड प्रोडक्ट म्हणणार. काय म्हणणार, एंड प्रोडक्ट. ठीक आहे, एंड प्रोडक्ट म्हणलं जातं. ओके, आणि पायरुविक कोणाचं एंड प्रोडक्ट, ग्लायकोलायसिस प्रोसेसचं एंड प्रोडक्ट काय आहे, पायरुविक ॲसिड. ठीक आहे, आणि अजून काय म्हणलं जातं, पायरुविक ॲसिडला की प्रोडक्ट पण म्हणलं जातं. कशाचं, की प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस. ठीक आहे, की प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस. आता हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे लिहायची गरज पण नाही आहे, तसं इथं दिलेलं आहे, पायरुविक ॲसिड इज द की प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस. ओके, हे पॉईंट पाठ करायचा. पण आपण त्याला एंड प्रोडक्ट पण काय म्हणू शकतो, एंड प्रोडक्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं प्रोसेसमध्ये की ग्लुकोज जे आहे ते ग्लुकोज कन्वर्ट होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये. आता ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतं फ्रक्टोज 6 फॉस्फेटमध्ये, फ्रक्टोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतं फ्रक्टोज 1,6 बाय फॉस्फेटमध्ये होत असतं, आणि मग पुढे ते कशात कन्वर्ट होतं, ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये. ठीक आहे, अशी पूर्ण प्रोसेस आहे. बट आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे की ग्लुकोज कन्वर्ट होतं कशामध्ये, ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये. ठीक आहे, हे जे कन्वर्ट आहे हे कन्वर्ट कोणत्या एन्झाईममुळे केलं होत असतं, हेक्झोकायनेज. म्हणजे काय, ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट करायला कोणता एन्झाईम लागतो, हेक्झोकायनेज एन्झाईम लागतो. क्वेश्चन विचारू शकतो त्याच्यावर. ठीक आहे, पुढे आता ग्लुकोज 6 फॉस्फेटला फ्रक्टोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट करायला कोणता एन्झाईम लागणार, आयसोमरेज एन्झाईम लागणार. ठीक आहे, आता इथपर्यंत आलं लक्षात. आता नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं की ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट करताना काय झालेलं आहे, ATP यूज झालेली आहे. ठीक आहे, ATP यूज झालेली आहे, हे एक लक्षात ठेवायचं. आणि दुसरं कुठे ATP यूज झालेली आहे ते लक्षात ठेवायचं. फ्रक्टोज 6 फॉस्फेट आणि फ्रक्टोज 1,6 बाय फॉस्फेटमध्ये काय झालेलं आहे, ATP यूज झाली आहे. ठीक आहे, आता पुढे चालून क्वेश्चन NADH कुठं तयार होतं हे पण विचारू शकतात. तर NADH कुठं तयार होतो, ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट टू 1,3 बायफॉस्फो ग्लिसर ॲसिड याच्यामध्ये कन्वर्ट होताना NADH काय होत असतो, फॉर्म होत असतो. पुढे मग याच 1,3 बायफॉस्फो ग्लिसरिक ॲसिडला कन्वर्ट करतात कशामध्ये, 3 फॉस्फो ग्लिसरिक ॲसिड. त्यावेळेस काय होत असते, एक ATP काय होत असते, तयार होत असते. आलं लक्षात. नेक्स्ट आता सरळ खाली काय होते, जिथं 2 फॉस्फोइनॉल पायरुवेट आहे किंवा फॉस्फोइनॉल पायरुवेटचं पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट करताना काय होते, तिथे एक नवीन ATP तयार होत असते. ठीक आहे, हे तरी एवढं लक्षात ठेवायचं की फॉस्फोइनॉल पायरुवेटपासून पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होताना ATP जनरेट होत असते. आलं लक्षात. आता ही झाली सगळी ग्लायकोलायसिस प्रोसेस संपली. आता ग्लायकोलायसिस प्रोसेसच्या एंडमध्ये काय झालेलं आहे, पायरुविक ॲसिड तयार झालेलं आहे.
ठीक आहे. आता हेच पायरुव्हिक ॲसिड आपल्याला कशाचं वापरायचं आहे, पुढच्या सायकलमध्ये वापरायचं आहे. ठीक आहे. ती पुढची सायकल कोणती आहे, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण, क्रेब्स सायकल. ओके. तर क्रेब्स सायकलमध्ये आता ते पायरुव्हिक ॲसिड वापरायचं आहे. ठीक आहे. आता काय होत असतं की आता पायरुवेट जे तयार झालेलं आहे, पायरुव्हिक ॲसिडलाच आपण पायरुवेट पण म्हणतो. ठीक आहे. तर ही जी पायरुवेट आहे डायरेक्ट आपण क्रेब्स सायकलमध्ये यूज नाही करू शकत. ठीक आहे. तर त्याचं काय पहिले कन्वर्ट केलं जातं पायरुवेटला, कशामध्ये, ॲसिटल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट केलं जातं. तर या प्रोसेसला काय म्हणत असतं, पायरुवेटला ॲसिटल कोएन्झाईममध्ये कन्वर्ट करायच्या प्रोसेसला आपण लिंक रिॲक्शन प्रोसेस म्हणत असतो. ओके. लिंक रिॲक्शन प्रोसेस म्हणत असतो. तर या लिंक रिॲक्शन प्रोसेसमध्ये काय तयार होत असते, NADH आणि CO2 तयार होत असते. तर लिंक रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होते, पाठ करून टाकायचे, 1 NADH आणि 1 CO2 फॉर्म्ड होत असते. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला, आता क्रेब्स सायकल बघायचं आहे. इथे काय दिलं, ॲसिटल कोएन्झाईम प्रोड्यूस ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन ऑफ pyruvic acid enters the TCA cycle, more commonly known as Krebs cycle. Scientist हॅसन क्रेब. म्हणजे काय, क्रेब सायकलचं सायंटिस्ट कोण आहे, हॅसन क्रेब. ठीक आहे. पाठ करायची गरज नाही, विचारत नाही. फक्त हे पाठ ठेवायचा पॉईंट काय की ॲसिटल कोएन्झाईम प्रोड्यूस्ड बाय ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन ऑफ पायरुव्हिक ॲसिड. ठीक आहे. म्हणजे जे ॲसिटल कोएन्झाईम आहे, हे ॲसिटल कोएन्झाईम ए जे आहे ते कशाहून बनवत आहात की पायरुव्हिक ॲसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन केल्यामुळे बनवत आहोत. ठीक आहे. डिकार्बोक्सिलेशन लक्षात ठेवायचं बरं. ठीक आहे. आता हे झालं. आता पुढे, आता याच्या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं ते बघायचं. आता क्रेब्स सायकल कुठं होत असते, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये होत असते. पाठ करायचं. क्रेब्स सायकल कुठं होत असते, मायटोकॉन्ड्रियल काय म्हणतात मॅट्रिक्समध्ये होत असते. क्रेब्स सायकलला दुसरं नाव काय, TCA सायकल आहे. ओके. आता पुढे काय दिलेलं आहे की क्रेब्स सायकल सरळ बघायची. आता या क्रेब्स सायकलमध्ये काय होतं की ॲसिटल कोएन्झाईम हे येते आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये ते अटॅच होते. तर मग नंतर काय होते, ते रिॲक्शन झाल्यावर ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड कन्वर्ट होतो सिट्रिक ॲसिडमध्ये, मग सिट्रिक ॲसिड कन्वर्ट होतो अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये, मग अल्फा कीटोग्लुटारेट कन्वर्ट होतो सक्सिनिक ॲसिडमध्ये, सक्सिनिक ॲसिड कन्वर्ट होतो मॅलिक ॲसिडमध्ये, आणि मॅलिक ॲसिड कन्वर्ट होतो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये. ओके. ही अशी पूर्ण सायकल चालते. तर याच्यात लक्षात काय ठेवायचं, हे चार्ट मी सेपरेट दिलेलं आहे, याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. काय दिलेलं आहे, नंबर ऑफ कार्बन कंटेंट आणि कंपाऊंड्स. ठीक आहे. आता 2 कार्बनवाला कोणता कंपाऊंड आहे, ॲसिटल कोएन्झाईम ए आहे. ठीक आहे. 4 कार्बनवाला कोणता कंपाऊंड आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आणि सक्सिनिक ॲसिड प्लस अजून कोणता आहे, मॅलिक ॲसिड. म्हणजे हे बघा, 4 कार्बनवाला मॅलिक ॲसिड आहे, सक्सिनिक ॲसिड आहे, 4 कार्बनवाला ऑक्झॅलो ॲसिटिक आहे. ठीक आहे. पाठ करायचं. पुढे 5 कार्बनवाला जास्त करून विचारतात. ठीक आहे. 5 कार्बनवाला कोण आहे, अल्फा कीटोग्लुटारेट. आणि लक्षात, पुढे जे आहे 6 कार्बनवाला कोण आहे, सिट्रिक ॲसिड आहे. ओके. आणि 3 कार्बनवाला कोण असते, तुम्ही इथं ॲड करून घ्या. 3 कार्बनवाला कोणता असते, पायरुवेट असते. ठीक आहे. पायरुव्हिक ॲसिड पायरुवेट असतो. ठीक आहे. आता हे झालं, एवढं लक्षात ठेवायचं. सेकंड काय लक्षात ठेवायचं की कोणामध्ये काय बनत आहे, सिट्रिक ॲसिडचं कन्व्हर्जन अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये काय बनत आहे, NADH बनत आहे. अल्फा कीटोग्लुटारेटचं सक्सिनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होताना NADH आणि GTP तयार होत आहे. ओके. सक्सिनिक ॲसिडचं मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होताना काय तयार होत आहे, FADH2 तयार होत आहे. आणि मॅलिक ॲसिडचं पुन्हा ऑक्झॅलो ॲसिडिकमध्ये कन्वर्ट होताना किती, NADH तयार होत आहे. म्हणजे किती, 3 NADH तयार व्हायलेत एका क्रेब्स सायकलमध्ये. मग किती व्हायलेत, 1 2 3 NADH तयार व्हायलेत. ठीक आहे. मग आता याच्यातलं मेन काय पाठ करायचं की सक्सिनिक ॲसिडचं मॅलिकमध्ये कन्वर्ट होताना FADH तयार होतो. तुम्ही एवढं पाठ करा. आणि अल्फा कीटोग्लुटारेट ॲसिडचं सक्सिनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होताना GTP तयार होत असते आणि NADH. ठीक आहे. हे एवढं पाठ करा बस. बाकी सायकल्स पाठ नाही झाली तरी ठीक आहे. बट आता इथं काय आहे इम्पॉर्टंट, हे काय की आता एका क्रेब्स सायकलच्या टर्नमध्ये किती तयार होत असते, NADH 3 NADH तयार होतात, 1 FADH होते आणि 1 GTP होते. ठीक आहे. कशामध्ये, 1 टर्न ऑफ क्रेब्स सायकल, म्हणजे एकदा सायकल झाली ती, त्यावेळेस 3 NADH तयार झाले, 1 FADH तयार झाला आणि 1 GTP तयार झाला. पुढे आता काय झालं, म्हणजे यांचे 2 टर्न होत असतात, म्हणजे 2 टर्न ऑफ क्रेब्स सायकल झाले तर मग किती तयार होणार, त्याला मल्टिप्लाय करायचं 2 न. मग इथं किती तयार होणार, 6 NADH आणि 2 FADH तयार होणार आणि 2 GTP तयार होणार. आता आपल्याला बघायचं असेल की पूर्ण क्रेब्स सायकलमध्ये किती काय म्हणता येईल एनर्जी तयार झाली. तर काय असते एवढं लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे. विचारू पण शकतात 1 NADHमध्ये किती ATP असतात, 3 ATP असतात. ठीक आहे. ATP म्हणजे काय, एनर्जीचा एक फॉर्म आहे. ठीक आहे. 1 NADHमध्ये 3 ATP असतात, एका FADHमध्ये 2 ATP असतात आणि एका GTPमध्ये 1 ATP असतो. ठीक आहे.
पाठ करायचं. तर मग आता इथं किती झालं ते 6 NADH तयार झाले. तर मग 6 NADH म्हणजे किती 6 × 3 18 ATP तयार झाले. ठीक आहे. पुढे 2 FADH म्हणजे काय, आता एका FADH मध्ये 2 असतात, त्यामुळे काय केलं मी 2ला मल्टिप्लाय केलं, तर मग 2 × 4 ATP झाले. मग एका GTP मध्ये एकच ATP असतो, त्यामुळे 2 GTPला मी 1नं मल्टिप्लाय केलं. मग आन्सर काय आलं 2 ATP. ठीक आहे. तर हे 2 ATP आलं. तर मग टोटल किती झालेलं आहे 24 ATP झाले. आलं लक्षात. ठीक आहे. मग क्रेब्स सायकलमध्ये किती ATP होतात, अप्रॉक्सिमेटली 24 ATP होत असतात. पुढे आता नेक्स्ट, आता हे ATP म्हणजे आता ही क्रेब्स सायकल झाली, आता हे झालं ते ATP तयार. ठीक आहे. या ATP आता आपण हे ATP कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. क्रेब्स सायकलमध्ये एंड प्रोडक्टला काय तयार होत असते 6 NADH 2 FADH आणि 1 GTP, म्हणजे NADH FADH आणि GTP एवढंच तयार होत असतं. ठीक आहे. आता आपण हे जे ATPचं कॅल्क्युलेशन केलं हे मी तुम्हाला सांगितलं की ATPचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. पण क्रेब्स सायकलमध्ये सर्वात शेवटी काय तयार होत असते NADH FADH आणि GTP. ठीक आहे. आता याला कन्वर्ट करायला ATPमध्ये कन्वर्ट करायला सेपरेट एक सिस्टीम असते, तर ती सिस्टीम आता आपण बघूया. ओके. तर ती सिस्टीम आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ETS. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ETS. ही ETS कशी असते, सरळ काय लक्षात घ्यायचं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन असते. ठीक आहे. तेवढं लक्षात नाही ठेवायची गरज. सरळ इथं आता काय लक्षात ठेवायचं, ETS जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते, कॉन्ड्रियामध्ये होत असते. ठीक आहे. मी पुढे पण लिहिलेलं आहे तसं. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं, पहिले काय बघायचं एकदा नीट बघून घ्या की ही असते पूर्ण ETS सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे ETS असतो म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. तर या सिस्टीम कुठं होत असते मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. या सिस्टीममध्ये किती कॉम्प्लेक्स असतात, 5 कॉम्प्लेक्स असतात. ठीक आहे. पहिला कॉम्प्लेक्स 1. कॉम्प्लेक्स 1मध्ये काय असतं NADH डिहायड्रोजिनेज असतं. ठीक आहे. हे पाठ करायचं. पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये काय होत असते NADH डिहायड्रोजिनेज होत असते. ठीक आहे. मग नंतर सेकंड कॉम्प्लेक्समध्ये काय असते सक्सिनेट डिहायड्रोजिनेज असते. पाठ करायचं रट्टा. ठीक आहे. कॉम्प्लेक्स 3मध्ये काय असते सायटोक्रोम BC1 असतो. ठीक आहे. सायटोक्रोम BC1. ठीक आहे. सायटोक्रोम BC1ला आपण शॉर्टमध्ये असं साईट BC1 पण लिहू शकतो. ठीक आहे. पुढे आता थर्ड झाला. आता आहे फोर्थमध्ये काय असतं सायटोक्रोम ऑक्सिडाईज असतो. सायटोक्रोम ऑक्सिडाईज प्रेझेंट असतो. आणि कॉम्प्लेक्स 5मध्ये काय असतं ATP सिंथेसिस. म्हणजे सर्वात कॉम्प्लेक्स 5 संपला की मग काय होत असते जे NADH वगैरे जे क्रेब्स सायकलमध्ये तयार झाले ते इथं सर्वात शेवटी ATPमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. कशामध्ये कॉम्प्लेक्स 5मध्ये. कॉम्प्लेक्स 5 कोणता असतो ATP सिंथेसिस. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता काय जी कॉम्प्लेक्स 4 आहे, कॉम्प्लेक्स 4ला काय लक्षात ठेवायचं, कॉम्प्लेक्स 4मध्ये ऑक्सिजन फॉर्म्ड होत असतो आणि कॉम्प्लेक्स 1ला आपण इलेक्ट्रॉन एक्सेप्टर पण म्हणतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सेपरेट लिहून दिलेलं आहे, पाठ करायचं. ठीक आहे. क्वेश्चन बनतो आहे त्याच्यावर. तर मग आता वापस आपल्या पहिल्या पेजवर येऊ. ठीक आहे. तर आता या पहिल्या पेजवर आता प्रोसेस तर आपल्याला लक्षात आली की सगळे कॉम्प्लेक्स यूज होतात आणि सर्वात शेवटी ATP फॉर्म होते. आपल्याला एवढंच बघायचं बरोबर. ठीक आहे. तर मग सर्वात शेवटी ATP फॉर्म झाला आहे. तर आपल्या तिन्ही प्रोसेस झालेल्या आहेत. ठीक आहे. कोणत्या प्रोसेस, ग्लायकोलायसिस, नंतर क्रेब्स सायकल, नंतर मग ETC. ठीक आहे. हे 3 मोठे झाले आहेत. ओके. तर आता याच्यामध्ये काय ETC मधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण तेवढे बघून घेऊ. काय तर मग आता पुढे काय दिलेलं आहे NADH आपण पहिल्या पॉईंटपासून वाचून घेऊ. NADH plus H+ and FADH2 are oxidized through the ETS and the electrons are passed on to O2 resulting in the information of H2 through various complexes in the inner mitochondrial membrane. म्हणजे काय, जे O2 तयार होतो ऑक्सिजन वगैरे ते कुठे तयार होणार आहेत एवढंच लक्षात घ्यायचं की इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. ठीक आहे. तो पॉईंट सोडून द्यायचा बाकी पुढचा. मग इथं काय लक्षात घ्यायचं की जे आपण आता पाहिलं की कॉम्प्लेक्स 1मध्ये कोण प्रेझेंट असतं NADH डिहायड्रोजिनेज असतं. कॉम्प्लेक्स 2मध्ये FADH डिहायड्रोजिनेज असतं. ठीक आहे. आता मेन इम्पॉर्टंट MCQमध्ये काय आहे की हे युबिक्युनॉल खूपदा विचारलेलं आहे. युबिक्युनॉल कशामध्ये असतो, सायटोक्रोम BCमध्ये असतो. ठीक आहे. आणि सायटोक्रोम BC कशामध्ये असते, कॉम्प्लेक्स 3मध्ये असते. तर त्यामुळे आपण काय म्हणू शकतो डायरेक्टली की युबिक्युनॉल कशामध्ये प्रेझेंट आहे, कॉम्प्लेक्स 3मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. जर ऑप्शनमध्ये सायटोक्रोम BC लिहिला असेल तरी पण आन्सर बरोबर येऊन जाईल की युबिक्युनॉल कशामध्ये प्रेझेंट आहे, सायटोक्रोम BC1मध्ये प्रेझेंट आहे. तर लक्षात ठेवायचं युबिक्युनॉल कशा प्रेझेंट आहे, या दोघांमध्ये प्रेझेंट आहे. ओके. पुढे सायटोक्रोम Cला आपण काय म्हणतो, सायटोक्रोम Cला आपण म्हणत असतो मोबाईल कॅरियर. पाठ करायचं, हे रट्टा मारायचं. आणि कॉम्प्लेक्स 4मध्ये काय असतं, सायटोक्रोम C ऑक्सिडेज जे आपण पाहिलं आपण. ठीक आहे. तर पुढे काय दिलेलं आहे की आता याच्यामधलं आपल्याला बस एवढंच लक्षात ठेवायचं. हे तर आपण पाहिलं 1 NADH म्हणजे 3 ATP असतात, 1 FADH म्हणजे 2 ATP असतात. ठीक आहे. तर आता
हे की आता कॉम्प्लेक्स 5 आपण काय म्हटलं होतं, कॉम्प्लेक्स 5 काय करत असतं, ATP तयार करत असतं. त्या कॉम्प्लेक्स 5मध्ये 2 मेजर कंपोनंट असतात, 2 गोष्टी असतात मोठ्या मेजर इम्पॉर्टंट. तर ते कोणत्या असतात, F1 असते आणि F0 असतो. ठीक आहे, 0 म्हणजे काय नॉट. तर F1 आणि F0 असतात. तर F1 इज अ पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन. म्हणजे काय, F1 कुठं प्रेझेंट असतं, पेरिफेरल मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो. ठीक आहे, म्हणजे मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो हा. ठीक आहे, F1. तर याचं काय काम लक्षात ठेवायचं, F1चं काम आहे ATP सिंथेसिस करणं. म्हणजे ही NADH वगैरे यांच्यापासून काय करणं, सरळ ATP तयार करणे. ATP सिंथेसिसचं काम F1कडे असतं. पुढे जे आहे F0 चॅनल. ठीक आहे, हे दोन्ही चॅनल्स असतात, F1 चॅनल, हे F0 चॅनल. ठीक आहे, F0 चॅनल काय दिलेलं आहे की सरळ फॉर्म्स द चॅनल थ्रू विच द प्रोटॉन क्रॉसेस द इनर मेम्ब्रेन. म्हणजे जे प्रोटॉन आहे, जे H+ आहे, ते मेम्ब्रेनमध्ये क्रॉस करण्यासाठी कोणतं चॅनल वापरलं जातं, ते F0 चॅनल. ते F0 चॅनलला जसं तसं काय पाठ करून घ्यायचं, F0 फॉर्म्स द चॅनल थ्रू विच द प्रोटॉन क्रॉसेस द इनर मेम्ब्रेन. तर मग क्वेश्चन असा विचारू शकतो की काय, की प्रोटॉन कोणत्या चॅनलमधून जातो, तर आन्सर आलं पाहिजे F0 चॅनल. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, पाठ करून घ्यायचं. पुढे आता इथं काय दिलेलं आहे, हे जो पॉईंट आहे का, तो आता NCERTनं नवीन NCERTमध्ये चेंजेस करून घेतलेला आहे. तो जास्त चान्सेस आहेत की आता इथून क्वेश्चन बनल. तर काय म्हणत आहे, द पॅसेज ऑफ अ प्रोटॉन थ्रू विच द चॅनल इज कपल्ड टू द कॅटलायटिक साईट ऑफ F1 फॉर द प्रोडक्शन ऑफ द ATP. फॉर इच ATP प्रोड्यूस्ड 4H पॅसेस. आता इथं 2H+ होतं, तिथं कट करून काय चेंज केलं त्यांनी, 4H+ केलेलं आहे. पासेस थ्रू द F0 चॅनल इन द इंटर मेम्ब्रेन स्पेस ऑफ टू मॅट्रिक्स डाऊन टू द इलेक्ट्रोकेमिकल प्रोटॉन ग्रेडियंट. ठीक आहे, आता यांनी पूर्ण असं सेंटेन्स आहे, फक्त त्याच्यातलं काय चेंज केलं आहे, 2H+चं 4H+ केलेलं आहे. तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं, 4H+ पासेस थ्रू द F0. ठीक आहे, पासेस थ्रू F0 एवढंच लक्षात ठेवायचं. आता F0 चॅनल आहे आणि 4H काय आहे, प्रोटॉन आहेत. आपण प्रोटॉन कोणाला म्हणत असतो, Hला म्हणत असतो. तर ठीक आहे, आलं लक्षात. जे 4H+ प्रोटॉन आहे ते कशातून पास होत असते, F0मधून पास होत असते. एवढंच पाठ करायचं. ओके, तेवढं इम्पॉर्टंट आहे आणि ते तेवढंच पाठ झालं पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की आता हे सगळे इम्पॉर्टंट झाले. ठीक आहे, आता हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजन इज द फायनल एक्सेप्टर ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे सर्वात शेवटी हायड्रोजनला कोण एक्सेप्ट करतं, तर ते आहे ऑक्सिजन. ओके, आणि फायनल एक्सेप्टर ऑफ हायड्रोजन काय असतं, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनला अजून एक काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे. ऑक्सिजन काय आहे, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून जास्त जोर देऊन सांगत आहे, क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, बनलेला पण आहे खूपदा. ठीक आहे, आता हे झालं. आता NCERTमध्ये त्यांनी डायग्राममध्ये हे चेंज केलेलं आहे, जे 2H+ होतं ते त्यांनी आता नवीन NCERTत कट करून 4H+ दिलेलं आहे. सो आता जास्त चान्सेस आहेत की त्यांनी लेटेस्ट चेंज केलेली ही डायग्राम आहे, तर ही पेपरला येऊ शकते. ठीक आहे, तर 2H+ कट करून इथं 4H+ आहे. तर अशी डायग्राम इथं नेमिंगसाठी येऊ शकते की इथं काय येणार नेमिंगला. तर ऑप्शनमध्ये 2H+, 3H+ दिला असेल तर आन्सर येईल 4H+. ओके, हे आउटर मेम्ब्रेन आहे, हे F0 चॅनल आहे, F1 चॅनल आहे. बाकी सगळं बघून घ्यायचं. इकडं मॅट्रिक्स आहे आणि हे मेम्ब्रेन आहे मायटोकॉन्ड्रियाची. ओके, डन. आता नेक्स्ट आहे, लास्ट पेजमध्ये काय काय बघायचं बघा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला की रेस्पायरेटरी बॅलन्स शीट. ठीक आहे, रेस्पायरेटरी बॅलन्स शीट म्हणजे काय, टोटल आता कशामध्ये काय काय प्रोड्यूस झालेलं आहे. ठीक आहे, आता पूर्ण तिन्ही प्रोसेस, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETS हे सगळं मिळून काय झालेलं आहे, नेट गेन ऑफ ATP किती झाले, 38 ATP मॉलिक्युल्स तयार झाले. नेट गेन म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये यूज केलेले हे केलेलं आहे, म्हणजे सगळे नेट गेन आहे म्हणजे काय, सगळे टोटल किती ATP तयार झाले, 38 ATP तयार झालेलं आहे. असं पाठ करायचं. पूर्ण तिन्ही प्रोसेसमध्ये मिळून 38 ATP तयार झालेलं आहे. ठीक आहे, पुढे काय आहे, पूर्ण सेंटेन्समध्ये असं दिलेलं आहे, देअर कॅन बी द नेट गेन ऑफ 38 मॉलिक्युल्स ड्युरिंग द एरोबिक रेस्पायरेशन ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे की एका मॉलिक्युल ऑफ ग्लुकोजचं रेस्पायरेशन कंप्लीट करण्यामध्ये, म्हणजे एका मॉलिक्युल ऑफ ग्लुकोजला ब्रेक करण्यामध्ये किती ATP तयार झाल्या, 38 ATP तयार झाल्या. जर आता क्वेश्चनमध्ये इथं 2 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज आलं तर मग आपण काय करणार, 38ला मल्टिप्लाय बाय 2 करणार सरळ. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोजमध्ये किती एनर्जी तयार होते, 38 ATP तयार होते. पुढे आता एक फर्मेंटेशन जी प्रोसेस असे, मी तुम्हाला ती सांगितली नाही आहे, आता मी तुम्हाला सांगेल. बट इथं लक्षात ठेवायचं काय, फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय होतं की 2 ATP नेट गेन होत असतं. बस एवढंच पाठ करायचं त्या प्रोसेसमध्ये. ओके, जास्त डीपमध्ये जायचं नाही. पुढे आता त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की आता याच्यानंतर जो पॉईंट असतो की एवढाच पॉईंट आहे, जस्ट लक्षात ठेवून द्या की काय आहे, NADH इज ऑक्सिडाइज टू द
plus slowly in fermentation. However, this reaction is vigorous in the aerobic reaction. ठीक आहे, म्हणजे काय ADHचं जे कन्वर्ट आहे NAD+मध्ये हे फर्मेंटेशनमध्ये स्लोली असते आणि ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये विगरस म्हणजे काय फास्ट असतं. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवते. पुढे आहे रेस्पिरेटरी क्वेश्चन. रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय RQ. ठीक आहे, याच्यामध्ये काही नाही, हे फॉर्म्युला पार्ट पाहिजे. RQ म्हणजे काय असते, कोणती रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय असते, व्हॉल्यूम ऑफ CO2 इव्हॉल्ड बाय व्हॉल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड. हे खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये दरवेळेस कन्फ्यूज करायला विचारला जातो हा फॉर्म्युला. तर काय लक्षात ठेवायचं, CO2 काय होतो वरी लिहिला जातो, CO2 इव्हॉल्ड आणि खाली काय असतं ऑक्सिजन कन्झ्युम्ड असतं. ठीक आहे, हे फॉर्म्युला जसं पाठ करायचा. आता हे RQ प्रत्येकाची व्हॅल्यू इथं दिलेली आहे RQची. ओके, तर कार्बोहायड्रेटचा RQ किती असते 1 आणि मग ऑप्चुनिया प्लांट लिहून घ्या आहे सेपरेट. ऑप्चुनिया प्लांटची किती असते RQ व्हॅल्यू 0. पुन्हा फ्लॅटची तर फॅट आहे, फॅटची जी असते RQ व्हॅल्यू ती किती असते <1 असते. त्याचं फॅटचं एक्झाम्पल कोण आहे ट्रायपाल्मेटिन. ठीक आहे, ट्रायपाल्मेटिन क्वेश्चनमध्ये विचारतात, लक्षात ठेवायचं. ट्रायपाल्मेटिनचं RQ व्हॅल्यू किती आहे 0.7. पुन्हा प्रोटीनची किती आहे 0.9 आहे आणि ऑक्झॅलिक ॲसिडची किती आहे 4 आहे. ओके, पुढे आता याच्यामध्ये दोन काहीतरी आता इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे व्हॅल्यू तर पाठच करायचे आपल्याला. पुढे काय दिलं, फर्मेंटेशन टेक्स प्लेस इन प्रोकॅरिओटिक, युनिसेल्युलर युकॅरिओटिक अँड जर्मिनेटिंग सीड्स. म्हणजे जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ती कोणाकोणामध्ये होत असते, प्रोकॅरिओट्स, युनिसेल्युलर युकॅरिओट्स, बरं मल्टीसेल्युलर नाही, युनिसेल्युलर युकॅरिओट्स आणि जर्मिनेटिंग सीड्स. ठीक आहे, पुढे आता हे त्यांनी नोटमध्ये डबल एकदा सांगितलं आहे, पहिले पण सांगितलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय O2 इज द अल्टिमेट इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. म्हणजे क्वेश्चनमध्ये जर विचारला हू इज द अल्टिमेट इलेक्ट्रॉन एक्सेप्टर किंवा हू इज द इलेक्ट्रॉन एक्सेप्टर, तर आन्सर येणार O2 म्हणजे ऑक्सिजन. ओके, पुढे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनची जस्ट डेफिनेशन आहे, 2-3 वाचून सोडून द्यायची. काय दिलं आहे, प्रोसेस ऑफ एटीपी फॉर्मेशन व्हेन द इलेक्ट्रॉन आर ट्रान्सफर्ड फ्रॉम इलेक्ट्रॉन कॅरियर्स फ्रॉम NADH2 and FADH2 टू द ऑक्सिजन. ठीक आहे, जस्ट एकदा नाव लक्षात राहावं म्हणून सांगत आहे. ओके, आता हे सगळा चॅप्टर आपला संपला. तर याच्यामध्ये मी 2 पेजेस सोडले होते, त्यातले फक्त एक लाईन होते, ते प्रोसेसला मला तोडणार होते, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. ठीक आहे, आता फर्मेंटेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आपण, ही लाईन लक्षात ठेवायची की ईस्ट पॉयझन देमसेल्स टू द डेथ व्हेन द कन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल रिचेस अबाउट 13%. म्हणजे काय की जेव्हा आता ईस्ट काय केलं जातं दारू बनवण्यासाठी, दारूला काय केलं जात असते, फर्मेंटेशन केलं जात असतं, तर त्यावेळेस ईस्ट वापरला जातो. तर हे जे फर्मेंटेशनचं जे लेवल आहे ते जर 13%च्या वर गेलं तर दारू काय होते, विषारी बनते. ठीक आहे, त्यामुळे हे नंबर आकडा लक्षात ठेवायचा. क्वेश्चनमध्ये एवढंच आकडा लक्षात ठेवायचा की 13%च्या कमी असलं पाहिजे. जर 13% गेलं तर मग काय पॉयझन तयार होऊ शकतो. ठीक आहे, अल्कोहोलमध्ये. हा एक पॉईंट जसं तसं पाठ करायचा. पुढे काय दिला, <7% ऑफ एनर्जी इन ग्लुकोज इज रिलीज. म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जेवढी ग्लुकोजमधून रिलीज व्हायला पाहिजे होती त्यापेक्षा 7% कमीच रिलीज होणार. ठीक आहे, ते पॉईंट तेवढा इम्पॉर्टंट नाही, बट जसं समजून सांगितलं, बट हे एवढं. ओके, आता नेक्स्ट काय होतं की ॲम्फिबोलिक पाथवे. ॲम्फिबोलिक पाथवे म्हणजे काय, आपण तर पाहिलं आता काय, ग्लुकोजचं काय होत असते, पहिले ग्लायकोलायसिस होतं असं पायरुक ॲसिड बनते. ठीक आहे, आता हे ग्लुकोजचं झालं, पण अमायनो ॲसिडचं कसं होत असते, अमायनो ॲसिडचं डायरेक्ट कन्वर्ट कशामध्ये होत असते, पायरुक ॲसिडमध्ये होत असते, लक्षात ठेवायचं. पुढे फॅट ॲसिड आणि ग्लिसरॉल. ठीक आहे, ग्लिसरॉल, ह्या तिघांचं कन्व्हर्जन काय होत असते, या तिघांचं कन्व्हर्जन होत असते डायहायड्रॉक्सी ॲसिटोनिन फॉस्फेटमध्ये, आणि दोघांचं कन्व्हर्जन कशात होत असते, डायहायड्रॉक्सी ॲसिटोनिन फॉस्फेटमध्ये, आणि मग ॲसिटोनिन फॉस्फेट कशात कन्वर्ट होतो, ग्लिसरॉल अल्डिहाइड 3-फॉस्फेटमध्ये, आणि मग बनत असतं पायरुविक ॲसिड. ठीक आहे, जस्ट डायग्रामॅटिक लक्षात ठेवायचं, एखाद्याच क्वेश्चनमध्ये डायग्राम देऊन विचारू शकता. ओके, डन. हे सगळं आता मी फक्त एका जागी लिहिलेलं आहे. ओके, जर तुम्हाला बघायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी सगळं आपण ते पुढे हेच याच्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, एका जागी लिहिलं तर खूप चांगलं पाठ करायला. ओके, डन.